ओके बघा लक्ष द्या. सो आपण जेव्हा इसेंट्रिसिटी डिफाईन केली होती तेव्हा आपण 3 कोनिक्सचे नावं लिहिलेत. काय काय होते? फर्स्ट काय होतं? पॅराबोला, सेकंड काय होतं? इलिप्स, आणि थर्ड काय होतं? हायपरबोला. सो हे जे 3 कोनिक्सचे पार्ट आहे हे डिफरन्शिएट कसे केले आहेत? युजिंग इसेंट्रिसिटी. करेक्ट. इफ इसेंट्रिसिटी इज इक्वल टू 1, कोनिक्स काय असेल? पॅराबोला. राइट. इफ इसेंट्रिसिटी इज लेस दॅन 1, it is what? Ellipse. So for ellipse, eccentricity lies between what? 0 to 1, right? And if eccentricity is greater than 1, तो कोनिक्स काय आहे तुमचा? हायपरबोला. ठीक आहे. सो फॉर एन इलिप्स इसेंट्रिसिटी इज लेस दॅन 1. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा इलिप्सचं एक्झाम्पल सॉल्व करतात आणि इसेंट्रिसिटी कॅल्क्युलेशनमध्ये ग्रेटर दॅन 1 आली तर परत कॅल्क्युलेशन चेक करायचे. हां, असं कधीच होणार नाही. इलिप्सचं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करताय आणि इसेंट्रिसिटी ग्रेटर दॅन 1 भेटली. इट शुड बी लेस दॅन 1. 0.2 असेल, 0.8 असेल, वॉट एव्हर इट इज, इट शुड बी लेस दॅन 1 आणि 0 to 1 मध्ये असेल. राईट. ओके. आता जसं पॅराबोलाचं फर्स्ट आपण स्टँडर्ड पॅराबोलासाठी डिस्कशन केलं होतं, सगळे पॉईंट्स लिहिले होते. सेम आपण आता स्टँडर्ड इलिप्ससाठी सगळे पॉईंट्स एकदा डिस्कस करू आणि त्याच्यानंतर त्याचे टाईप्स बघूयात, काय काय टाईप्स पॉसिबल आहेत. सो लक्ष द्या, लिहू नका, पहिले समजून घ्या काय काय. बाकी हे बघा, जो फिक्स पॉईंट होता त्याला आपण काय म्हटलं होतं? फोकस. हां, त्या टर्मिनॉलॉजी सेम राहणार. जी फिक्स लाईन आहे, फिक्स लाईनला काय म्हटलं होतं? डायरेक्ट्रिक्स. हां, सो पॉईंट्स टर्मिनॉलॉजी सेम त्याच यूज करायच्या आहेत, फक्त इथे शेप वगैरे डिफरंट आहे. सो आपण पहिले स्टँडर्ड इलिप्स ड्रॉ करतोय. सो दीज आर युअर XY कोऑर्डिनेट सिस्टीम. सो दिस इज Y ॲक्सिस, दिस इज X ॲक्सिस, दिस इज ओरिजिन. सो जो स्टँडर्ड इलिप्स आहे, स्टँडर्ड इलिप्सचा जो सेंटर आहे, स्टँडर्ड इलिप्सचा सेंटर, हां थोडं व्यवस्थित लक्ष द्या. पॅराबोलासाठी आपण काय अज्युम केलं होतं? स्टँडर्ड पॅराबोलासाठी काय कन्सिडर केलं होतं? हा सेंटर नव्हता. हा काय होता? व्हर्टेक्स. राईट. सो फॉर अन इलिप्स, फॉर स्टँडर्ड इलिप्स, सेंटर इज व्हॉट? व्हॉट इज सेंटर? सेंटर इज ओरिजिन, 0,0. So this is the shape of ellipse. राईट. याचा सेंटर कुठे? हां, याचा सेंटर कुठे? ओरिजिनवर. राईट. सो फर्स्ट इक्वेशन ऑफ इलिप्स. हे बघा, 2 टाईपचे इलिप्स आपण ड्रॉ करणार आहोत. हा एक शेप आहे आणि दुसरा शेप हा असा असणार आहे. आहे ना डिफरन्स दोघांमध्ये? हां, सो हा झाला हॉरिझॉन्टल इलिप्स. हा काय झाला? हॉरिझॉन्टल इलिप्स. आणि याला आपण काय म्हणणार? व्हर्टिकल इलिप्स. सो जर क्वेश्चनमध्ये लिहून आलं फॉर अन स्टँडर्ड इलिप्स, सो इलिप्स काय कन्सिडर करायचा? हॉरिझॉन्टल इलिप्स. फॉर अन स्टँडर्ड पॅराबोला, मग पॅराबोला तुम्ही y² इज इक्वल टू 4x. हां, सो स्टँडर्ड असेल तर जो फर्स्ट आपण डिस्कस करतोय तो तुमचा स्टँडर्ड आहे. सो दिस इज हॉरिझॉन्टल इलिप्स. राईट. अँड हा शेप कसला असणार आहे? व्हर्टिकल इलिप्सचा. सो जे फॉर्म्युले आपण ज्या टर्मिनॉलॉजीज हॉरिझॉन्टल इलिप्ससाठी डिस्कस करणार आहोत त्याच रिव्हर्स करून तुम्हाला व्हर्टिकलसाठी लिहायचे आहेत. हां, सो याच्यानंतर आपण टेबल फॉर्म करूयात. सो फर्स्ट काय? इक्वेशन ऑफ हॉरिझॉन्टल इलिप्स इज x² अपॉन a² प्लस y² अपॉन b² इज इक्वल टू 1. आता x आणि y काय असणार आहे? बेसिकली एखादा जर पॉईंट तुम्ही त्या लोकसवर कन्सिडर केला, त्या पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? x, y. तर ते हे x आणि y झाले. अँड व्हॉट इज a अँड b? सो टू डिफाईन a अँड b आपण इलिप्सचे 2 ॲक्सिस डिफाईन करणार आहोत.
आपण इलिप्सचे दोन ॲक्सिस डिफाईन करणार आहोत. फर्स्ट मेजर ॲक्सिस, याला आपण 2 मध्येच कन्सिडर करूया, ठीक आहे. थर्ड मायनर ॲक्सिस, मायनर ॲक्सिस, राईट. हे आपल्याला डिफाईन करायचे आहेत. मेजर म्हणजे काय झालं, मोठा ॲक्सिस, आणि मायनर म्हणजे काय, लहान ॲक्सिस. सो या ॲक्सिसला काय म्हणणार, मेजर ॲक्सिस. या ॲक्सिसला काय म्हणणार, मायनर ॲक्सिस. ठीक आहे, ओके. आता जे एंड पॉईंट्स आहे, एंड पॉईंट्स म्हणजे काय, हा एंड पॉईंट आहे, हा एंड पॉईंट आहे, हा एक एंड पॉईंट आहे, हा एंड पॉईंट आहे. याचे आपण कोऑर्डिनेट्स लिहिणार आहोत. सो हा जो पॉईंट आहे, इट इज a,0. हा जो पॉईंट आहे, इट इज -a,0. अगेन इट इज सिमेट्रिक. आता सिमेट्रिक अबाउट एक्स ॲक्सिस पण आहे, म्हणजे एक्स ॲक्सिसच्या वरती जसा पार्ट आहे तसाच खाली पार्ट आहे. अँड इट इज ऑल्सो सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसच्या राईट साईडला जसा पार्ट आहे तसाच लेफ्ट हँड साईडला पार्ट आहे. सो हे किती झालं, a,0. हे किती झालं, -a,0. मग हा जर पॉईंट a,0 असेल तर हे डिस्टन्स किती असणार, a. आणि हा जर पॉईंट -a,0 तर हे डिस्टन्स किती असणार, डिस्टन्स किती असणार, a. a प्लस a 2a. a प्लस a 2a. क्लिअर आहे का हा पार्ट. सो व्हॉट इज मेजर ॲक्सिस हिअर, मेजर ॲक्सिस काय, a डॅश. किती आहे, लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस किती आहे, 2a. नेक्स्ट, हा जो पॉईंट आहे पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवर आहे. दिस पॉईंट विल बी 0, b. आणि हा जो पॉईंट आहे इट इज 0, -b. मग हे डिस्टन्स झालं b, हे डिस्टन्स झालं b. टोटल डिस्टन्स किती होणार, 2b. सो दिस इज b, दिस इज b डॅश. सो b डॅश, इट इज कॉल्ड ॲज मायनर ॲक्सिस. व्हॉट इज लेंथ ऑफ मायनर ॲक्सिस, 2b. क्लिअर आहे का एवढा पार्ट. हां, आणि हे तुमचे काय झाले, एंड पॉईंट झाले कसले, इलिप्सचे. a,0, -a,0, 0, b, 0, -b. Next, let us define focus now. फोकस, पॅराबोलासाठी किती फोकस ड्रॉ केले होते, एकच होता, एस. हिअर इट विल बी 2 फोकस. त्याच्यानंतर फोकस इनसाइड दी बॉडी असतो, बरोबर ना. आपण जो पॅराबोला ड्रॉ केला होता, पॅराबोलाच्या आतमधल्या साईडला आपण फोकस ड्रॉ केलेला आहे. सो ही बॉडी कसली झाली, इलिप्सची. दिस इज एस, दिस इज एस डॅश. हां, सो किती फोकस ड्रॉ केलेले आहेत, 2. किती फोकस ड्रॉ केलेले आहेत, 2. एक आहे एस आणि दुसरं काय, एस डॅश. लेट अस राईट कोऑर्डिनेट्स. याचे जे कोऑर्डिनेट्स येतात, एस कुठे, एक्स ॲक्सिसवर आहे, बरोबर ना. वेअर इज एस पॉईंट, हा जो फोकस आहे कुठे, एक्स ॲक्सिसवर. सो याचा वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे, 0. सो फोकसचे जे कोऑर्डिनेट्स आहे, एस कोऑर्डिनेट्स आर AE, 0. काय कोऑर्डिनेट्स आहेत, AE, 0. ए तुम्हाला इथून भेटेल, या इक्वेशनवरून तुम्ही ए कॅल्क्युलेट करू शकता. हे बघा, लक्ष द्या, x² / 25 प्लस y² / 16 इज इक्वल टू 1. सांगा हे इक्वेशन कसलं आहे, हे इक्वेशन कसलं येणार, इलिप्सचं. हे दोन इक्वेशन तुम्ही कम्पेअर केले तर a² ची व्हॅल्यू किती येणार, 25. b² ची व्हॅल्यू किती येणार, 16. a ची व्हॅल्यू किती होणार, 5. b ची व्हॅल्यू किती होणार, 4. हा इथे a भेटेल. क्लिअर आहे. आता सिमेट्रिक लिहिलंय आपण इथे, राईट. दिस इज व्हॉट सिमेट्रिक आहे, आपण डिस्कस केलेलं आहे. मग एसचे जर कोऑर्डिनेट्स AE, 0 असेल तर एस डॅशचे कोऑर्डिनेट्स किती येणार सांगा, राईट, -AE, 0. -AE, लक्ष द्या, -AE, 0. ठीक आहे, क्लिअर आहे काय. फोकस, दिस इज AE, 0, दिस इज राईट. सो नेक्स्ट पॉइंट आय एम रायटिंग, distance between
डिस्टन्स बिटवीन. सो फोकस एक सिंग्युलर वर्ड झाला. फोकस काय झाला? सिंग्युलर. त्याचा जो प्लुरल फॉर्म आहे फोकाय. सांगा व्हॉट विल बी डिस्टन्स बिटवीन फोकाय? तुम्हाला एस आणि एस डॅशचे कोऑर्डिनेट्स माहिती आहे. सो त्याच्यामधलं डिस्टन्स काय ना? डिस्टन्स म्हणजे काय झालं? एस एस डॅश हे डिस्टन्स. एस एस डॅश हे डिस्टन्स किती असणार सांगा? हां करेक्ट 2AE. हे बघा एसचे कोऑर्डिनेट्स काय? AE, 0 म्हटलं तिथे लिहूयात. AE, 0. मग हे डिस्टन्स किती झालं? AE. याचे कोऑर्डिनेट्स किती आहे? -AE, 0. मग हे पण डिस्टन्स किती झालं? AE. AE प्लस AE किती? 2AE. Clear है focus sir? AE, 0 minus AE, 0. What is distance between them? 2AE. Let us write directrix, equation of directrix. Equation of डायरेक्ट्रिक्स. आता दोन डायरेक्ट्रिक्स आपण ड्रॉ करणार आहोत. दोन फोकस आहे. सो या साईडला एक डायरेक्ट्रिक्स असेल, एक या साईडला डायरेक्ट्रिक्स असणार आहे. राईट. किती डायरेक्ट्रिक्स असणार आहे? दोन. आता ही जी डायरेक्ट्रिक्स आहे इट इज पॅरलल टू व्हॉट? वाय ॲक्सिस. मग एनी लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस याचं इक्वेशन काय लिहितो आपण? एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट. राईट. सो इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स एक्स इज इक्वल टू हे जे डिस्टन्स आहे हे असतं ए अपॉन ई. इथून एवढं जे डिस्टन्स आहे हे किती आहे? ए अपॉन ई. ए अपॉन ई. ठीक आहे. सो या डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन काय येणार आहे? एक्स इज इक्वल टू ए अपॉन ई. इट इज सिमेट्रिक. सो या डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन काय येणार? एक्स इज इक्वल टू मायनस ए अपॉन ई. सो इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स कॅन वी राईट प्लस मायनस ए अपॉन ई. सो एक्स इज इक्वल टू ए अपॉन ई ही डायरेक्ट्रिक्स झाली. एक्स इज इक्वल टू मायनस ए अपॉन ई ही डायरेक्ट्रिक्स झाली. राईट. So what is distance between directrix? What is distance between directrix? किती येणार सांगा? What will be distance between directrix? हे जर x is equal to a upon e, हा पॉइंट काय झाला? a upon e, 0. इथून एवढं डिस्टन्स किती झालं? a upon e. याचं जर इक्वेशन x इज इक्वल टू मायनस ए अपॉन ई आहे. सो हा जो पॉईंट आहे हा पॉईंट काय येणार? मायनस ए अपॉन ई, 0. सो इथून एवढं डिस्टन्स किती झालं? ए अपॉन ई. डिस्टन्स ए अपॉन ई. सो ए अपॉन ई प्लस ए अपॉन ई 2a अपॉन ई. ठीक आहे. एवढं क्लिअर आहे का? नेक्स्ट लेंथ ऑफ लेटेस्ट रेक्टम. लेंथ ऑफ लेटेस्ट रेक्टम कसली कसली? एक्स इज इक्वल टू ए अपॉन ए कुठून आलं? हे तुम्हाला ड्रॉइंग काढावं लागेल. म्हणजे याचं काही असं प्रूफ नाही की हे बघा बेसिकली आपण जे हे ड्रॉ केलेले आहेत, जसं पॅराबोला आपण ड्रॉ केला. पॅराबोला ड्रॉ करायला तुम्ही काय काय दोन गोष्टी रिक्वायर्ड आहे. एक तर तुम्हाला काय लागणार आहे? फोकस लागेल. एक फिक्स पॉईंट झाला. आणि दुसरं काय लागणार आहे? डायरेक्ट्रिक्स. मग एखादा जर रँडम पॉईंट तुम्ही पी कन्सिडर केला, हे डिस्टन्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. जसं याचे कोऑर्डिनेट x, y आहे, याचे कोऑर्डिनेट लेट्स से 5, 0 आहे. सो पी एच तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. हे कशाचे इक्वल असणार आहे? याला काय यूज करणार आहे बघा, या लाईनचं इक्वेशन तुम्हाला माहिती असेल. एखादी लाईन जर तुम्ही ड्रॉ केली, ग्राफ पेपरवर एखादी लाईन जर ड्रॉ केली तर त्याचं इक्वेशन तुम्ही लिहू शकतात. बरोबर ना? जसा हा तुमचा ग्राफ पेपर आहे, हा तुमचा XY कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. सपोज फिक्स लाईन तुम्ही ही कन्सिडर केली, ही जर -2 मधून पास होते तर याचं इक्वेशन काय येणार? x इज इक्वल टू -2. राईट. हे डिस्टन्स तुम्ही
डिस्टन्स फॉर्म्युल्याने लिहिणार. हे डिस्टन्स कसं लिहिणार सांगा बरं. पी पासून या लाईनचं डिस्टन्स कसं लिहिणार. आपण स्ट्रेट लाईनमध्ये लिहिलं आहे ना, डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन. फॉर्म्युला आठवत आहे का नाही. हां, सी अपॉन अंडररूट. हे काय झालं, डिस्टन्स ऑफ अ लाईन फ्रॉम ओरिजिन. आणि सेकंड याच्यात फॉर्म्युला होता ax1 प्लस by1 प्लस सी अपॉन अंडररूट. हां, सो हे लॉजिक यूज केलेले. आता पॅराबोला जेव्हा तुम्ही किंवा इलिप्स, इथे जर आपण इलिप्सबद्दल डिस्कस केलं, इलिप्स तुम्ही जेव्हा ड्रॉ करायला घेणार तेव्हा तुम्हाला हे डिस्टन्सेस भेटतील की फिक्स लाईन ए अपॉन ई आहे, त्याची इसेंट्रिसिटी तुम्हाला माहिती असेल. याच्यात रिलेशन आहे, मी तुम्हाला सांगतो, आपण पुढे 9th वाला पॉईंट डिस्कस करणार आहोत. व्हॉट इज रिलेशन बिटवीन ए, बी आणि ई. म्हणजे हे जे मेजर आणि मायनर ॲक्सिस आहे हे इसेंट्रिसिटीवर डिपेंड आहे. इसेंट्रिसिटी चेंज झाली तर मेजर ॲक्सिसची लेंथ चेंज होईल, मायनर ॲक्सिसची लेंथ चेंज होणार. सो हे ड्रॉइंगवरून कॅल्क्युलेट केलेलं आहे की फिक्स पॉईंट हे डिस्टन्स किती आहे. हे बघ, फिक्स काय, याचा सेंटर फिक्स आहे. मग हे बघा, जर तुम्हाला हे कॅल्क्युलेट करायचं आहे, सपोज मी 2 इलिप्स ड्रॉ केले, दोघांचे मी सेंटर काय घेतोय, सेम घेतोय. सेंटर काय, ओरिजिनवर. आणि हा लार्जर इलिप्स कन्सिडर केला. दोघांमध्ये सिमिलॅरिटी काय आहे की त्यांचं सेंटर फिक्स आहे. तुम्ही जर एक ग्राफ पेपरवर ड्रॉ केलं, कॅन यू कॅल्क्युलेट दिस डिस्टन्स. मेजर करायचं आहे फक्त, हे डिस्टन्स तुम्ही मेजर करणार. मग हे डिस्टन्स माहीत झालं तर तुम्हाला काय माहीत होणार, ए. हे डिस्टन्स माहीत झालं तर काय माहिती होणार, बी. सिमिलरली याचा हे काय सेम नसणार, ए आणि बी दोघांचे काय असणार आहे, डिफरंट. सो ए बी वरून तुम्हाला ई कॅल्क्युलेट करता येतो आणि मग तुम्ही फिक्स लाईन, फिक्स पॉईंट हे कॅल्क्युलेट करता. सो याचं डेरिवेशन नाही. ग्राफ तुम्ही जर प्रॉपर ड्रॉ केलं तर तिथून तुम्हाला 2A 2B मेजर करता येईल. तिथून ए भेटला, तिथून बी भेटला, तिथून इसेंट्रिसिटी भेटते. आणि मग तुम्ही की फिक्स पॉईंट कुठे आणि फिक्स लाईन कुठे ड्रॉ करणार आहात ते कॅल्क्युलेट करता येतं. सो म्हणून आपण हे ड्रॉइंग मी तुम्हाला मागच्या याला पण डिस्कस केलं होतं की ड्रॉइंग तुम्हाला कुठे इंजिनिअरिंगच्या फर्स्ट सेमिस्टरला आहे, राईट. आत्ता डायरेक्ट तुम्हाला हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे जे पॉईंट आपण डिस्कस करतो. सो नेक्स्ट काय होतं, लेंथ ऑफ लेटेस्ट रेक्टम. व्हॉट इज लेटेस्ट रेक्टम सांगा. लेटेस्ट रेक्टम म्हणजे काय. नाही, हाऊ वी डिफाइन लेटेस्ट रेक्टम. इट इज अ लाईन पासिंग थ्रू फोकस अँड परपेंडिक्युलर टू ॲक्सिस ऑफ सिमेट्री. हे काय झालं, लेटेस्ट रेक्टम झाले. या लेटेस्ट रेक्टमची लेंथ, आता तुम्ही म्हणाल ही लेटेस्ट रेक्टमचा मी डायरेक्ट हा कुठून लिहिला. सो तुम्हाला ड्रॉ करून बघावं लागेल. तुम्हाला ए आणि बी माहिती आहेत. तुम्ही जेव्हा ड्रॉइंग त्याचं म्हणजे इलिप्स जर एखादा ड्रॉ केला तर तुम्हाला सेंटर माहिती आहे. सेंटर कुठे असणार, ओरिजिनवर. आणि काय माहिती असणार आहे, ए आणि बीच्या व्हॅल्यूज तुम्हाला मेजर करता येतील तुम्ही जर ग्राफ पेपरवर ड्रॉ केला. सो एखादी लाईन तुम्ही जर फिक्स पॉईंटमधून ड्रॉ केली परपेंडिक्युलर, याची लेंथ असते 2b² अपॉन ए. हे कॅल्क्युलेट होईल. ए माहिती आहे, बी माहिती आहे, यू कॅन कॅल्क्युलेट 2b² अपॉन ए. हां, लेंथ ऑफ लेटेस्ट रेक्टम. अँड लास्ट, relation between A, B and E. हां, मॅक्झिमम म्हणजे बऱ्याच ऑलमोस्ट सगळ्याच एक्झाम्पलमध्ये आपण हे रिलेशन यूज करणार आहोत इलिप्सच्या. सो व्हॉट इज रिलेशन बिटवीन ए, बी अँड ई. b² इज इक्वल टू a² इन ब्रॅकेट 1 मायनस e². काय रिलेशन आहे, b² इज इक्वल टू a² इज इक्वल टू 1 मायनस e². जर तुम्हाला ए माहिती आहे, बी माहिती, कॅन यू कॅल्क्युलेट इसेंट्रिसिटी. एकदा इसेंट्रिसिटी भेटली, कॅन यू कॅल्क्युलेट फोकस. फोकस काय, ए इंटू ई. ए माहिती, ई माहिती, फोकस भेटला, एस भेटला, एस डॅश भेटला, त्याचं डिस्टन्स भेटलं. कॅन यू राईट इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स, डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट, सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट होणार. सो वन्स यू आर म्हणजे तुम्ही ड्रॉइंग केलं, ए आणि बी भेटला, यू कॅन यूज दिस रिलेशन. हे रिलेशन सगळ्या इलिप्ससाठी व्हॅलिड आहे. हॉरिझॉन्टल इलिप्ससाठी हे, व्हर्टिकल इलिप्ससाठी हे स्विच होणार. म्हणजे a² इकडे जाणार, b² इकडे येणार, राईट. सो हे 9 पॉईंट्स आपण रेप्लिकेट करणार आहोत कुठे, व्हर्टिकल इलिप्ससाठी. हां, क्लिअर आहे का. हे बघा, परत एकदा डिस्कस करू. हा तुमचा इलिप्स आहे. स्टँडर्ड इलिप्स काय असणार, हॉरिझॉन्टल इलिप्सच ड्रॉ करायचा, स्टँडर्ड लिहून आलं तर. याचा सेंटर कुठे, ओरिजिनवर.
राईट. दिस इज दी मेजर ॲक्सिस. याचं इक्वेशन काय लिहिलं आहे, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1 आहे, 0 नाही, इज इक्वल टू 1. हा झाला तुमचा ए डॅश काय झाला मेजर ॲक्सिस, बी डॅश काय झाला मायनर ॲक्सिस. हे डिस्टन्स आहे 2a, हे डिस्टन्स आहे 2b, राईट. त्यानंतर फोकस आपण डिफाईन केला, एस आणि एस डॅश काय दाखवलं आहे फोकस. फोकसचे कॉर्डिनेट्स काय आहेत, प्लस मायनस ए कॉमा 0. हे ए कॉमा 0, हे मायनस ए कॉमा 0. मग याच्यामधलं डिस्टन्स किती होणार 2a. त्यानंतर फिक्स लाईन ड्रॉ केले आहेत. फिक्स लाईनला आपण काय म्हटले डायरेक्ट्रिक्स. याचं इक्वेशन काय, एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए. हा प्लस ए झाला, हा काय झाला मायनस ए. म्हणजे टोटल डिस्टन्स किती झालं 2a अपॉन ई. त्यानंतर लेटेस्ट रेक्टम ड्रॉ केले आहेत. ह्या लेटेस्ट रेक्टमची लेंथ किती असते 2b स्क्वेअर अपॉन ए, 2b स्क्वेअर अपॉन ए. आणि कोणी जर एंड पॉईंट्स विचारले, हा सिमेट्रिक आहे. हे टोटल जर 2b स्क्वेअर अपॉन ए, मग हे किती असणार बी स्क्वेअर अपॉन ए, हे किती असणार बी स्क्वेअर अपॉन ए. आणि याचा एक्स कोऑर्डिनेट तर काय फिक्स आहे, बरोबर ना. याचा एक्स कोऑर्डिनेट किती झाला ए. सो याचे जर कोऑर्डिनेट्स कोणी विचारले तर किती येणार ए कॉमा बी स्क्वेअर अपॉन ए. ठीक आहे. सो ते जिथे एक्झाम्पलला लागेल तिथे आपण डिस्कस करू. इथे आपण ॲड नाही केलेलं. पॅराबोलाचा जर चार्ट चेक केला तिथे आपण लिहिलेत एंड पॉईंट्स ऑफ लेटेस्ट रेक्टम. हां, इथे मी ते ॲड नाही केलेलं. सो लेंथ ऑफ लेटेस्ट रेक्टम किती आहे 2b स्क्वेअर अपॉन ए. अँड व्हॉट इज रिलेशन बिटवीन ए बी अँड ई, बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस ई स्क्वेअर. क्लिअर आहे. सेम आपण कशासाठी लिहिणार आहोत व्हर्टिकल इलिप्ससाठी. चल लिहा एवढं पार्ट व्यवस्थित ड्रॉ करा. आणि व्हॉट इज इसेंट्रिसिटी फॉर इलिप्स लेस दॅन 1. कॅल्क्युलेशन करताना येणार काहींचं ग्रेटर दॅन 1. सो ग्रेटर दॅन 1 पॉसिबल नाही, परत कॅल्क्युलेशन चेक करायचे. इलिप्ससाठी इसेंट्रिसिटी नेहमी लेस दॅन 1च यायला पाहिजे. नाही डबल इंटरसेप्ट फॉर्मची काय रिलेशन. हे कळेल ना. हे काय लिहिलंय एस लिहिलंय. हा जो पॉईंट आहे एस, हा काय एस डॅश. सो स्टँडर्ड इलिप्सचा मेजर ॲक्सिस अलॉंग काय एक्स ॲक्सिस. हां, ते आता सगळं आपण नाही लिहिलं, ते थोडंफार तुम्हाला म्हणजे फिगरवरून समजेल. मेजर ॲक्सिस कुठे अलॉंग एक्स ॲक्सिस. तो क्वेश्चनमध्ये लिहून आलं मेजर ॲक्सिस अलॉंग एक्स ॲक्सिस. म्हणजे तो इलिप्स कोणता असणार आहे हॉरिझॉन्टल इलिप्स. मग हॉरिझॉन्टल इलिप्सचे फॉर्म्युले यूज करायचे. तर सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. मायनर ॲक्सिस कोणत्या ॲक्सिसवर आहे वायवर. त्याच्यामुळे व्यवस्थित ड्रॉ करा.
सेम फॉर्म्युले तुमचे हायपरबोलासाठी असतील, फक्त इथे e² - 1 असेल आणि मेजर आणि मायनर ॲक्सिसला ट्रान्सवर्स आणि कॉन्जुगेट ॲक्सिस, तिथे टर्मिनॉलॉजीज थोड्या चेंज आहेत. बाकी फॉर्म्युले ॲज इट इज स्टँडर्ड हायपरबोलासाठी आहेत. राईट. याच्या टँजंटचं काय बनणार, x(1/a²). सेम लॉजिक इथे पण यूज करायचं, y(1/b²) = 1 झालं टँजंटचं इक्वेशन. हां, सो तुम्हाला एक पार्ट कळाला, फक्त रेप्लिकेट करत राहायचं पुढे. झालं का लिहून? कळाले सगळे पॉईंट्स कळाले का? सगळे पॉईंट जर कळाले असतील हां, बाकीचे लिहित आहे तोपर्यंत सांगा बरं. 2 इक्वेशन्स लिहिलेत,
कोणतं इक्वेशन स्टँडर्ड इलिप्स आहे? विथ रिझन सांगायचं. रिझन काय? दोन्ही इक्वेशन कसले आहेत इलिप्सचे? स्टँडर्ड इलिप्स म्हणजे काय? हॉरिझॉन्टल इलिप्स. सो याची जी फिगर, हे दोन इलिप्स तुम्ही ड्रॉ करायला घेतले तर ती अशी दिसेल का अशी फिगर? तर कोणत्या इक्वेशनची कोणती फिगर येणार? फर्स्ट वन इज स्टँडर्ड आणि सेकंड का नाही? कारण ए ची जी व्हॅल्यू आहे ती फर्स्ट वाल्यामध्ये सेकंड वाल्या म्हणजे बी पेक्षा जास्त आहे आणि जर तो स्टँडर्ड एलिप्स आहे म्हणजे त्याची मेजर ॲक्सिस ची व्हॅल्यू जास्त पाहिजे. करेक्ट. सो एक सेकंड वे टू आयडेंटिफाय वेदर गिवन इक्वेशन इज ऑफ स्टँडर्ड इलिप्स ऑर नॉट. हे बघा, या फिगरमध्ये ए इज वॉट ग्रेटर दॅन बी. जेव्हा ए ग्रेटर दॅन बी असेल तो इलिप्स कोणता असेल? हॉरिझॉन्टल इलिप्स. दिसतंय ना इथे, हे टोटल एवढं डिस्टन्स ए आहे, एवढं ए बनायला पाहिजे होतं, ए पेक्षा काय झालं? कमी. सो ए जर ग्रेटर दॅन बी असेल तुमचा इलिप्स काय येणार? स्टँडर्ड इलिप्स ऑर हॉरिझॉन्टल इलिप्स. ए ग्रेटर दॅन बी आला तर हे फॉर्म्युले यूज करायचे. आणि ए जर लेस दॅन बी आला, जसं हे बघा, आपण जर फर्स्ट इक्वेशन हे कम्पेअर केलं, ए स्क्वेअरची व्हॅल्यू किती येणार? 100. बी स्क्वेअरची व्हॅल्यू किती झाली? 81. एची व्हॅल्यू किती होणार? 10. बीची व्हॅल्यू किती होणार? 9. ए काय आला? ग्रेटर दॅन बी, म्हणजे हा कोणता असणार आहे? हॉरिझॉन्टल इलिप्स. सिमिलरली ही कसली व्हॅल्यू आहे? ए स्क्वेअर. ए स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? 36. बी स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? 49. ए किती आला? 6. बी किती आला? 7. ए इज लेस दॅन बी, मग हा इलिप्स वर्टिकल झाला. दिस इज हाऊ यू विल आयडेंटिफाय की हॉरिझॉन्टल इलिप्स आहे का वर्टिकल इलिप्स आहे. हां, सो या फिगरच्या खाली तुम्ही हॉरिझॉन्टल इलिप्स लिहिले ब्रॅकेटमध्ये. हे इम्पॉर्टंट आहे. कोणते फॉर्म्युले यूज करायचे तुम्हाला कळायला पाहिजे. सो जेव्हा ए ग्रेटर दॅन बी असेल, हॉरिझॉन्टल इलिप्स असेल, हे फॉर्म्युले अप्लाय होतील. राईट, इथेच लिहून घ्या, ए ग्रेटर दॅन बी. लिहिले का? लिहा, इक्वेशन लिहा. इक्वेशन ऑफ इलिप्स इज एक्स स्क्वेअर अपॉन 25 प्लस वाय स्क्वेअर अपॉन 16 इज इक्वल टू 1. हे कसले इक्वेशन आहे? इलिप्सचं. सो हे जे 9 पॉईंट्स आपण नोट डाऊन केलेले आहेत, हे सगळं कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. म्हणजे त्या इलिप्ससाठी आपण मेजर ॲक्सिसची लेंथ किती आहे, मायनर ॲक्सिसची लेंथ किती आहे, फोकसचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, डिस्टन्स बिटवीन फोकाय काय, हे सगळ्या पॅरामीटर्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. क्वेश्चन क्लिअर आहे का? इक्वेशन ऑफ इलिप्स दिलेले आहे, सगळे खालचे पॉईंट्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. सोबत करूयात. सो इक्वेशन ऑफ इलिप्स आहे. सो पहिले जेव्हा इलिप्सचं इक्वेशन दिलेलं असेल ते हॉरिझॉन्टल इलिप्स आहे का वर्टिकल इलिप्स, हे पहिले तुम्हाला फाइंड आउट करून घ्यावं लागेल आणि मग करस्पॉन्डिंग फॉर्म्युले आपण यूज करणार. सो राईट डाऊन. एक क्वेश्चन व्यवस्थित लिहूयात, नंतर आपण फटाफट नंतर डायरेक्ट विदाउट फॉर्म्युले लिहू. राईट डाऊन. बाय कम्पेअरिंग विथ, लिहा सोबत लिहा, बाय कम्पेअरिंग विथ एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1, वी गेट ए स्क्वेअर इज इक्वल टू 25. So a is equal to 5.
and b square is equal to 16. So b is equal to 4. Right? So important is what? A is greater than b. It implies given ellipse is horizontal or standard ellipse. Horizontal ellipse. राईट. ए कायला 5 ग्रेटर दॅन 4 आहे. सो आपण जे फॉर्म्युले लिहिले ते आपण अप्लाय करणार. राईट. हॉरिझॉन्टल इलिप्सचे. इथे जर ए लेस दॅन बी आलं, व्हर्टिकल इलिप्स लिहायचे. व्हर्टिकल इलिप्सचे फॉर्म्युले आपण अप्लाय करणार. ठीक आहे. सर फर्स्ट काय आहे? लेंथ ऑफ, लिहा लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस. लिहा लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस किती असतं? 2a 2 into 5. नेक्स्ट राइट डाउन लेंथ ऑफ माइनर एक्सिस. हो गया. 2b. नेक्स्ट ले लो. देखो अभी मैं पहले पार्ट समझा देता हूँ, बाद में लिखो. हाँ, पार्ट है हमारे पास पहला. फर्स्ट पार्ट क्या है यहाँ पे? कोऑर्डिनेशन स्पीयर क्या होता है? व्हाट इज अ कोऑर्डिनेशन स्पीयर? राइट. नेक्स्ट काय लिहिले आपण? देखो सेंट्रल मेटल एटम. हा, आता फोकसचे कोऑर्डिनेट्स जर कॅल्क्युलेट करायचे तर मला ई ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. एंड लिगैंड. मग ई ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार? युजिंग दिस रिलेशन. लिंक. बरोबर ना. पुढचा पॉइंट लिहायला मला ए माहिती आहे, ई माहिती Together. आहे का? नाही. लिंक टुगेदर. ई कॅल्क्युलेट करावं लागेल. ई कसं कॅल्क्युलेट करणार? युजिंग दिस रिलेशन. सेंट्रल मेटल एटम Right. एंड लिगैंड. बी स्क्वेअर इज इक्वल टू लिंकेज रिप्रेजेंट इन बी स्क्वेअर. काय रिलेशन आहे? बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस बी लिंकेज स्क्वेअर. करेक्ट. So b रिप्रेजेंट is 4. 4 square in is equal to in 5 a square closed 1 minus c enclosed square. इथून काय स्क्वायर calculate ब्रैकेट. करायचंय? किसके अंदर ये लिंकेज शो किया जाता है? So this is इनक्लोज 16 स्क्वायर is ब्रैकेट equal to known as 25 1 minus c नोन square. एज क्या कहेंगे इसे? 25 इकडे डिवाइड होईल. कोऑर्डिनेशन 16/25 स्फीयर is कहेंगे equal इसे. to कौन सा 1 स्फीयर कहेंगे? minus c square. कोऑर्डिनेशन स्फीयर. काय यहाँ पे मैं एक calculate एग्जांपल करायचंय? लिखता हूँ. calculate स्क्वेअर ची टर्म इकडे निगेटिव्ह आहे, इकडे K4 जाऊन काय इन होणार? ब्रैकेट पॉझिटिव्ह. Fe. आणि 16/25 इथे पॉझिटिव्ह आहे, इकडे येऊन काय होणार? निगेटिव्ह. यहाँ पे देखो एक कंपाउंड लिखा है, कोऑर्डिनेशन कंपाउंड. इस कोऑर्डिनेशन कंपाउंड के अंदर इज इक्वल टू यहाँ पे अगर इसको आयोनाइज करेंगे, आयोनाइज करेंगे मतलब क्या होगा? 9 इसको वाटर में हम क्या करेंगे? डिसॉल्व करेंगे. तो होगा क्या? व्हाट इज वैल्यू इसमें ऑफ से ये जो स्पेयर है ना, ये टूटता नहीं है. 3/5 ये जो स्पेयर है ना, माइनस इसको जो क्लोज ब्रैकेट के अंदर होता है उसको स्पेयर कहते हैं. बिकॉज़ इसेंट्रिसिटी और बाहर में जो एटम होता है उसको कहते हैं हम आयोनाइजेबल आयन. क्या कहते हैं? आयोनाइजेबल आयन. मतलब जो ब्रेक हो सकता है, डिसॉल्व हो सकता है, डिसोसिएट हो सकता है, इसे कहते हैं हम आयोनाइजेबल आयन. मतलब यहाँ पे जो फॉर्मेशन होगा ये ऐसे होगा K प्लस, क्योंकि K के ऊपर चार्ज क्या होता है? प्लस चार्ज होता है. पोटेशियम के ऊपर चार्ज प्लस होता है. और कितने पोटेशियम है यहाँ पे? 4. तो इसको 4 से मल्टीप्लाई करेंगे. बचा हुआ क्या होगा हमारे पास? जो ग्रुप बचा हुआ है ये वाला, ये होगा ब्रैकेट के अंदर, क्लोज ब्रैकेट के अंदर. यहाँ पे आएगा CN6. यहाँ पे प्लस चार्ज है, +1. तो इसके ऊपर क्या होगा? माइनस होगा. पर माइनस कितना चार्ज होगा? 4 होगा, क्योंकि ये 4 पोटेशियम इसके साथ जुड़े हुए थे. इसको कहा जाता है कोऑर्डिनेशन स्पीयर. क्या कहते हैं इसे? कोऑर्डिनेशन स्पीयर. और इसको कहा जाता है आयोनाइजेबल आयन. क्या कहते हैं इसे? आयोनाइजेबल आयन. ये पहली केस. सेकंड केस देखो. सेकंड केस है हमारे पास. दूसरा कौन सा पार्ट था? चार्ज ऑन अ कॉम्प्लेक्स. चार्ज ऑन कॉम्प्लेक्स को कहा जाता है चार्ज नंबर. Distance between The foci charge to AE. The charge reside on a complex known as charge number. क्या कहते हैं उसे? Next, चार्ज नंबर कहा जाता है. ये इतना इंपॉर्टेंट नहीं है, ये वाला एक है. इसमें एग्जांपल देखो पार्ट क्या आता है. इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स. एग्जांपल, इसी एग्जांपल को हम लेते हैं. डायरेक्ट्रिक्स का इक्वेशन CN6 इक्वल टू प्लस माइनस CN को ना यहाँ पे साइनाइड. CN6 x माइनस 4. तो इसका चार्ज नंबर क्या हुआ? A is 5. चार्ज नंबर इक्वल टू -4. क्या हुआ चार्ज नंबर?
इसके ऊपर प्लस चार्ज भी हो सकता है, प्लस होगा तो प्लस लिखेंगे, माइनस होगा तो किती होणार? माइनस लिखेंगे, तो ये 25 चार्ज by नंबर कहलाता है। 3. चार्ज नंबर के बाद में हमारे पास थर्ड पॉइंट आता है, कौन सा है थर्ड पॉइंट? यस, कौन सा लिखा है हमने? कोऑर्डिनेशन Correct नंबर है ना? इंपॉर्टेंट है, अभी यहाँ पे ध्यान दो। कोऑर्डिनेशन नंबर, मैंने आईएमपी लिख के दिया है। डिस्टेंस बिटवीन कोऑर्डिनेशन नंबर क्या होता है? कोऑर्डिनेशन नंबर ऑफ द कोऑर्डिनेट कंपाउंड इज इक्वल टू, व्हाट इज डिस्टेंस बिटवीन डायरेक्ट कोऑर्डिनेशन A upon E. नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ लिगैंड प्रेजेंट इन, वरती होणार 5 into 5 25 या number of donor group present in 50 divided by 3. ऐसे लिखेंगे इसे, नंबर ऑफ डोनर ग्रुप, नंबर ऑफ डोनर ग्रुप प्रेजेंट इन लिगैंड, नंबर ऑफ करा पुढे काय राहिले? डोनर ग्रुप प्रेजेंट इन लिगैंड, पुढे काय राहिले? लेंथ ऑफ लेटेस्ट रेक्टम ना, number of donor group present in Length of ligand which 2b square upon A. Which कैलकुलेट 2b link square with upon A. मेटल आयन। एग्जाम्पल देखो, यहाँ पे था हमारे पास FeCN6-4, कितने लिगैंड है इसके अंदर? कितने लिगैंड है? 6 लिगैंड है। तो इसका कोऑर्डिनेशन नंबर क्या होगा? ये ले ना 2 into 4. कोऑर्डिनेशन ये नंबर जो होता है ये होता है 6। हाँ, क्या होता है 2b कोऑर्डिनेशन square नंबर upon इसका? किती आलं? 6। जितने लिगैंड, पर लिगैंड के ऊपर डोनेट करता है क्या? ये नहीं, डोनर ग्रुप के ऊपर डिपेंड करेगा। कितने डोनर ग्रुप है इसके पास? एक ही डोनर ग्रुप है, 32 तो upon 1 into 6 5 units. कोऑर्डिनेशन नंबर इज 6। लेंथ है जिथे जिथे हर एक length इसमें है, तिकडे units वगैरह लिहो. डोनर ग्रुप 2 भी हो सकते हैं, काय लेगा तो आप उसका कोऑर्डिनेशन नंबर अकॉर्डिंग टू जितने नंबर ऑफ लिगैंड होगी उतना होगा क्या? Main एकदम नहीं, तो है ही, उसके अंदर हमें ये डोनर basic ग्रुप चेक calculate करने करा, कितने हैं। बाकी सब ओके, easy calculation नोट ऑन दिस, उसके एग्जांपल हम डिस्कस करते हैं। इसके ऊपर क्वेश्चन बनेगा, जो इंपॉर्टेंट है वो पार्ट इंपॉर्टेंट है इससे। इक्वेशन लिहितोय त्यासाठी हे पॅरामीटर्स कॅल्क्युलेट करा. करायचं नेक्स्ट इक्वेशन घ्या, पॅरामीटर्स परत कॅल्क्युलेट करा.
आणि बी स्क्वेअरची व्हॅल्यू किती येणार 64. ए किती येणार 9 राईट. बी किती येणार